नमस्कार बहीण भावांनो. राज्यातील सर्वच लाडक्या बहिणी ह्या सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अगदी देवासारखी चातकासारखी या हप्त्याची वाट पाहत आहेत. आणि अशातच मग लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता 23वा हप्ता येणे बाकी आहे. त्यातच जून महिन्याचा हप्ता सुद्धा येणं अपेक्षित आहे, कारण 10 तारीख संपून गेलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये मग ज्यावेळेस सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ह्या आमच्या गावखेड्यातील ज्या काही बहिणी आहेत, तर ह्या आधीच कावलेल्या आहेत, वैतागलेल्या आहेत. आणि मग ह्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला मोबाईल जसा वेळ भेटेल तसा चालण्याचा प्रयत्न करत असतात, की लाडक्या बहिणीच्या संदर्भात काही अपडेट आलेलं आहे का. परंतु याच्या बाबतीत असं होतं, की आपल्या एक गावखेड्यामध्ये एक म्हण आहे, की आशेला लावायचा आणि डेंगणं दावायचा, अशातला हा प्रकार सध्या सगळीकडूनच होतो आहे. एक तर सरकार हे एक खोटारडा आहे, लबाड आहे. कॅमेऱ्यासमोर आलं की मेकअप करून संबंधित मंत्री बोलत असतात, भूलथापा देत असतात, खोटी खोटी माहिती देत असतात. आणि त्यातल्या त्यात जे काही समाज माध्यम आहेत, तर समाज माध्यमांना आता या संपादकीय संस्काराची कुठलीही गरज राहिलेली नाही. सगळी मोकाट झालेली आहे. त्या लोकशाहीचा जो काही आपण चौथा आधारस्तंभ म्हणत असतो, तर तो आता बाजार स्तंभ झालेला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आता याच्यामध्ये जे काही आपण सकाळी उठल्याच्या नंतर या लाडक्या बहिणीच्या संदर्भातल्या बातम्या बघतो, तर तुम्ही कुठली लाडकी बहीण टाईप करा गुगलला, आणि त्या संदर्भातला जो काही फापट पसारा तुम्हाला एका तासापूर्वी, अर्ध्या तासापूर्वी, 15 मिनिटापूर्वी, एक दिवसापूर्वी अपडेट झालेला असतो. तर लाडक्या बहिणीचा 23 मेचा हप्ता अपडेट झाला, रात्रीच जी आर आला, उशिरा जी आर आला. त्याच्यानंतर या 12 जिल्ह्यासाठी पैसे मंजूर झाले. SMS आल्याची काही स्क्रीनशॉट दाखवले जातात. या 13 बँकांसाठी हा हप्ता मंजूर झालेला आहे. जून महिन्याचा हप्त्याची अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना 9 जून 2026, 3 दिवसात 36 जिल्हे मध्ये 3,000 रुपये आज बहिणींना जमा होणार, असं एक स्क्रीनशॉट आहे हा. आज बहिणींना डबल हप्ता 3,000 रुपये 1 वाजता जमा, 10 जून 2026, पैसे जमा फक्त या 5 बँकात. आणि याला जर बघितल्या तर ह्या आमच्या गावखेड्यातल्या लोक जे असतात, ते ही फक्त लोक आपल्याला आम्हाला चुत्या बनवत असतात. आणि मग ही अशी जे काही बातम्या येतात, तर ह्या बातम्यांचा जो काही परिणाम आहे, तर तो परिणाम विपरीत म्हणजे प्रतिकूल परिणाम त्याचा होत असतो. की बऱ्याच बातम्या अशा असतात, की बाबा लाडक्या बहिणी झाल्या खुश. काही काही बहादर तर असंही लिहितात, की लाडक्या बहिणी नाचायला लागल्या. म्हणजे हे बहिणीला नाचवणारे पण काही बहादर आहेत. आणि मग याचं काय होतं, की मग ज्यावेळेस अंधेर नगरी चौपट राज आपण ज्याला म्हणतो, तर मग हे सरकारचा जो काही PRO डिपार्टमेंट असेल, किंवा जे काही सरकारची संबंधित या सोशल मीडियावर वाच ठेवणारी जी काही डिपार्टमेंट्स असतात, तर ते मग परिणाम काय होतो मित्रांनो, की मग जे काही ही लोक असतात सांगणारी, संबंधित सचिवाला, संबंधित मंत्र्याला, किंवा प्रशासनातले जे काय असतील, वर्तमानपत्रात तर सगळ्या चांगल्या बातम्या येऊन राहिल्या. लाडक्या बहिणी खुश झाल्या, लाडक्या बहिणी नाचायला लागल्या, आपण पैसे नाही दिले तरी बातम्यावरच नुसत्या नाचायला लागल्या, आणि आपणही येण्यासारखे असे चॅनल पाहत बसतो. आणि मग सरकारला जो काही दबाव, सरकारवर जे काही प्रेशर निर्माण व्हायचं, तर ते होत नाही. याचा तुम्हाला जर अनुभव सांगायचा झाला, तर सुरुवातीला 18 सप्टेंबर 2025 लाडक्या बहिणीच्या E-KYC ची प्रक्रिया सुरू केली. ते सॉफ्टवेअर चालत नव्हतं. मग सातत्यानं वर्तमानपत्रातून काही बातम्या आल्या, की हे सॉफ्टवेअर हँग पडलं, कोमात गेलं, गांजा पिऊन आलं, दारू पिऊन आलं. मग सरकारला ते 8-10 दिवसात त्याचा तात्काळ प्रभावाने निर्णय घेऊन त्याला दुरुस्त करावं लागलं. 31 डिसेंबर ही KYC ची अंतिम मुदत होती, मात्र त्या दरम्यान KYC झालीच नाही. अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. आणि मग 13 जानेवारीला काही बहिणींच्या खात्याला पैसे आले, काही आले नाही, गदारोळ वाढला. आणि मग ठिकठिकाणी ह्या ज्या महिला भगिनी आहेत, तर हिंगोलीत, भंडाऱ्यात, साखरदऱ्यात, जळगावात, जिकडं तिकडं मग तहसील कार्यालयावर ह्या आमच्या महिला भगिनी धडक देऊ लागल्या. त्यांना जाब विचारू लागल्या, मंत्र्यांना जाब विचारू लागल्या, मोर्चे काढू लागल्या, ठिय्या देऊ लागल्या, आंदोलनं करू लागल्या. आणि मग त्याचा परिणाम असा झाला, की सरकारला 30 एप्रिल पर्यंत सातत्यानं ती KYC ची मुदत वाढवावी लागली. आणि त्याच्यातून तरीही सरकारनं मग जवळपास 80 लाख बहिणी कारण नसताना यातून वगळलेल्या आहेत. आणि ह्या वगळलेल्या असताना मग जवळपास 1,77,00,000 महिला भगिनी ह्या कायमस्वरूपी पात्र ठरल्या असल्याचं सांगण्यात आलं. मार्च एप्रिलचा जो काही हप्ता आहे,
तर तो सगळ्यांना म्हणजे 1,80,00,000 महिला भगिनींना वितरित झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतो आहे. मात्र यातल्या 50% जास्त महिला भगिनींना हा हप्ता मिळालेलाच नाही. काहींना 1,500 आले, काहींना 3,000 आले, काहींना काहीच नाही आलं. याच चॅनलच्या खाली आलेली एक कॉमेंट आहे, स्क्रीनवर तुम्हाला दाखवत आहे, महत्वाची कॉमेंट आहे की सगळी फालतूगिरी चाललेली आहे. हे कोणीतरी वैतागून एका महिलेने कॉमेंट केलेली आहे. कन्फर्म कोणीच काहीच सांगत नाही. आमचे मार्च एप्रिलचे पैसे आले नाही, त्याचं काय होणार? तुम्हाला बोलून पण काही फायदा नाही, कारण तुम्ही सुद्धा आम्हाला मूर्खच बनवत आहात. तर ही कुठंतरी आपणच आपल्या गावखेड्यातील लाडक्या बहिणींची, आपल्या नातेवाईकांची भावनिक दिशाभूल करतो आहोत, हे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.